ओवाळतेस ना? जा. साहेब, आता मी काय विचार करताय हे कळतंय मला, बट ट्रस्ट नाही, मला यातलं काहीच माहिती नव्हतं. तुला काय वेगळं निमंत्रण द्यायला हवं? ओवाळ ना. काय ग, इतकं हळूहळू करायला काय झालं? इतर वेळेस संस्काराची भाषा करत असतेस नाही का? मग मोठ्यांचं ऐकावं हे संस्कार शिकवले नाहीयेत का तुझ्या आजोबांनी? ओवाळतेस ना? आता नाईलाज आहे म्हणून ओवाळते, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एक दिवस तुमच्या या पुरुषी अहंकाराचा माज दहन नाही केला ना, तर बघाच. कारण रावण कितीही माजला तरी त्याचं दहन होतच. तू मला काय जाळशील सावी? मी राखेतून उठलेला रावण आहे, मी जळत नाही, जाळतो. मी तुला सोडणार नाही सावी. दामिनी मॅडम, अहो असं कसं करू शकताय तुम्ही? तुम्हाला माहितीये भास्कर भाऊजी नीता वहिनींसोबत कसं वागलेत ते. तरी पण तुम्ही त्यांचं एवढ्या
थाटामाटात स्वागत कसं करू शकताय? पहिली गोष्ट, तुझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी हे मला गरजेचंच नाही वाटत. आणि दुसरी गोष्ट, नीट आहे का, भास्करने काय केलंय यापेक्षा तो माझा मुलगा आहे हे जास्त महत्वाचं आहे मला. आणि वारंवार सांगून सुद्धा तुझ्या डोक्यात जे शिरतच नाहीये ते पुन्हा एकदा सांगते. माझ्यासाठी मुजुमदार कुटुंब सगळ्यात महत्वाचं आहे. त्यांची एकी महत्वाची आहे. लोकांनी मुजुमदारांसमोर आदराने मान झुकवलीच पाहिजे. आणि हे सगळं मिळवण्यासाठी मी काय काय केलंय हे फक्त माझं मलाच माहिती आहे. पण तू काय केलंस? या घरातल्या गोष्टी चव्हाट्यावर मांडल्यास, लोकांना बोलायला विषय दिलास. तुझ्या अशा वागण्यामुळे मला काय किंमत मोजावी लागले ना, तुला नाही कळणार. म्हणून यापुढे कुठल्याही गोष्टीमध्ये लुडबुड करायची नाही. आणि केलीसच तर मी काय करेन याचा विचार सुद्धा तू करू शकत नाहीस. आमच्या गप्पा ऐकायला थांबलेस का इथे? नवरा खूप दिवसांनी घरी आलाय ना, मग त्याच्यासाठी काहीतरी गोडधोड करावं एवढी पण अक्कल नाहीये? सॉरी आई, करते. सावी, नीता वहिनी आहो. सावी थांब. मला माहितीये तुम्हाला काय विचारणार असते. हे बघ सावी, तू माझ्यासाठी खूप काय केलंय ग. त्याबद्दल खरंच थँक्यू. पण हे का केलंय, कशासाठी केलंय ते विचारू नकोस. सावी, हे विचारायचं तुला काही हक्क नाहीये. जे काही केलंय ते माझा संसार वाचवण्यासाठी केलंय. माझ्यासाठी माझा नवरा, माझी मुलं आणि हे घर, हे जग आहे का. त्यामुळं हे टिकवण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. मी हात जोडते तुझ्या समोर. सांग, इथून पुढं
तू आमच्या नवरा बायकोच्या विषयात नाही पडलेलं चांगलं. ही आई पण ना, तिला अशी अचानक काय मध्येच दुर्बुद्धी सुचली आणि भास्करला अशी अचानक घरी घेऊन आली, ते पण असं वाजत गाजत. असं वाटतंय ना आता ह्या असल्या गोष्टींमुळेच माझा सगळा प्लॅन फ्लॉप होणार आहे. त्या सावीला 100 प्रश्न पडतात. आता मी नेमकं करू तर सावी, हे बघा, जे काही घडलंय, जे काही झालंय, त्यामुळं तुम्हाला किती जास्त हर्ट झालंय माहितीये मला. पण प्लीज प्लीज फक्त एकदा मी काय सांगतोय ते ऐकून घ्या. धैर्य, आधी मी तुम्हाला काय विचारते त्याचं उत्तर द्या. हे सगळं पटतंय तुम्हाला? सावी, मुद्दा पटण्या न पटण्याचा नाहीये. मुद्दा हा आहे की भास्कर नीता वहिनींमुळे जेलमधनं बाहेर आलाय. नीता वहिनींनी स्वतः केस मागे घेतली. त्यात आपण तरी काय करणार आहोत? तेच माझा मुद्दा तोच आहे. धैर्य, नीता वहिनी स्वतःहून कशी काय तक्रार मागे घेऊ शकतात? त्यांनी हे स्वतःहून करणं शक्यच नाहीये. धैर्य, मला माहितीये त्यांना किती त्रास झालेला, त्यांची काय अवस्था झाली होती, किती राग आला होता त्यांना. हे सगळं त्यांच्या सहनशीलतेच्या पलीकडे गेलं होतं आणि म्हणून त्यांनी तक्रार नोंदवली. आणि आज अचानक तक्रार मागे घेतली. मला याच्यावर विश्वासच बसत नाहीये. त्या नक्कीच कोणाच्या तरी दबावाखाली आहेत. आणि कोणीतरी त्यांना मजबूर करून त्यांच्याकडनं हे करून घेतलंय. त्याच्याशिवाय ते असं वागणार नाहीत. हे बघा, हे तुम्हाला वाटतंय आणि ते पूर्णपणे चुकीचं आहे असं मी अजिबात म्हणत नाहीये सर. पण एकदा नीता वहिनींच्या बाजूने पण विचार केला पाहिजे ना. काही झालं तरी त्या सुद्धा एक माणूसच आहे. आणि माणूस म्हणलं की नात्यांचा, घरचा विचार तर येणारच ना. त्यात त्यांना त्यांच्या माहेरचा काहीच आधार नाही. पदराला अशा 2 पोरी घेऊन त्या तरी कुठं जाणार आहेत? सावी, मला असं वाटतंय ना की आता हा विचार डोक्यातनं काढून टाका. आजचा दिवस बघा की केवढा भारी गेलाय. पण त्या दिवसाचा शेवट असा नको ना. प्लीज. काय उपयोग अशा आनंदाचा? तुम्हाला आपला आनंद दिसतोय, पण नीता वहिनींच्या दुःखाचं काय? ते का दिसत नाहीये कुणाला? आणि भास्कर भाऊजींनी केलेलं चुकीचं हे अशीच वारेवर सोडून द्यायची?
मला वाटतं फॅमिली ती असते जी एकमेकांचं दुःख समजून घेते. जर कधी कोणी काही चुकलं तर त्याला त्याच्या चुकीची जाणीव करून देते. आपली फॅमिली पण मला अशीच वाटत होती. एकत्र, एकमेकांना समजणारी. खरं तसं काहीच नाही. मला वाटत होतं ते चित्र आज पुसलंय. साव्या काय विचित्र ना. कोण आहे कोण ही? दादा हिला मी सोडणार नाही. हिला ना आता भास्कर मुजुमदार काय चीज आहे ते दाखवायलाच पाहिजे. भास्कर दाखवू घे, सगळं दाखव. पण आत्ता का नाही जरा थोडस शांत हो, डोकं थंड ठेव आणि आराम कर. जास्त विचार नाही करायचा. दादा विचार नाही करायचा? अरे दादा ती सावी माझ्या डोक्यात घुमते. मग कशी ऐकलं असता काय बोलली? कशी तोंड वर करून बोलली. असं वाटलं होतं ना एक कानाखाली आवाज काढावा. ही कालची पोरगी मला शिकवणार मी माझ्या बायकोशी कसं वागायचं. तो धैर्य रे, त्या धैर्यामुळे तो जर तिच्या माग पुढे असा नाचला नसता ना तर आपलं मस्त चाललं होतं. पण नाही. आणि आईचं काय? आईच्या डोळ्यावरची झापड तरी उडाली का? नाहीतर माझं जेलमध्ये जाणं व्यर्थच समजायचं. नाही रे दादा, नाही. त्या सावी आणि धैर्याचा दोघांचा विषय एंड केला पाहिजे. भास्कर डोक्यावर का नाही जरा बर्फ ठेव. तू आता बघच आपले दिवस का नाही असे सुरू होणार आहेत. म्हणजे आपल्या हाताला असं काही लागले का नाही ज्यांना आपल्याला पाहिजे तसंच घडणार. दादा त्या सावीमुळे ना माझं डोकं ऑलरेडी घुमतंय. आता तू आणि कोड्यात बोलू नकोस. जे काय आहे ना ते क्लिअर सांग. एकदम सांगणार नाही, डायरेक्ट दाखवणार. दादा ही दोघं लपून छपून लव्ह स्टोरी करतायत. लय नाटकं करतो ना सगळ्यांच्या समोर. स्वतःच्या बायकोवर लय प्रेमी असं दाखवतो. पत्नीनिष्ठ म्हणे. पत्नीनिष्ठ नाही, चाळेवाला आहे. दादा एक नंबर काम केलेस. लय माच करतो ना धैर्य. चल चल आत्ताच्या आत्ता जाऊ. सगळा माद उतरून टाकू. चल दादा. अरे जरा थांब की जरा. तू म्हणायचास की मोठा धमाका करायचा म्हणल्यावर त्याची वाट पण तेवढीच मोठी असायला पाहिजे.
मग ती अशी हळूहळू हळूहळू पेटत जाते. मजा बघायची. घे की मजा. थोडीशी वाट बघ. आपल्या हाताला जेवढा काही दारुगोळा लागलाय का नाही, त्यात आपल्याला फुसकीबार नाही करायचा आहे. मोठा धमाका करायचा. ज्यात ती दोघं सावी आणि धैर्य, त्या दोघांचा बी माचकन असा खटकन उतरला पाहिजे. दोघांची कधी जळली पाहिजे अशी. त्या दोघांना पैकी नाही थोबाड दाखवायची जागा नाही उरली पाहिजे. त्यामुळे आपण करेक्ट टायमिंगची वाट बघायची. दादा नेमकं काय करायचंय? कळलं. सगळं कळलं. सगळ्यांना सगळं कळलं. सावी, जे झालं त्याचा तुम्हाला किती त्रास होतोय कळतंय मला. नाती म्हणजे अशी लगेच तयार होणारी गोष्ट नाहीये. त्यांना सांधायला वेळ द्यायला लागतो. तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? तुम्हाला मी शब्द दिला होता, तसं भाऊंचं मन, त्यांचा विश्वास जिंकून दाखवला ना. आता तसंच या घरातलेही सगळे प्रॉब्लेम संपवीन मी. ना शिक्षा व्हायला पाहिजे त्यांना शिक्षा, आणि ज्याला न्याय मिळाला पाहिजे त्याला न्याय मिळवून देईल. शब्द आहे माझा. फक्त हे सगळं करण्यासाठी मला वेळ पाहिजे. माझ्या पद्धतीनं काम करायला स्पेस पाहिजे. भास्करला शिक्षा होणार, 100% होणार. पण सावी, आता जर आपण काही ऍक्शन घेतली ना तर सगळा गोंधळ होऊन जाईल. आई सुद्धा खूप जास्त दुखावली जाईल. आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका. योग्य वेळी मी आईला आपली योग्य ती बाजू पटवून दे. नीता वहिनींवर झालेला अन्याय मी अजिबात सहन करणार नाही. फक्त या सगळ्यात मला तुमची सोबत पाहिजे. द्याल ना माझी साथ? आहे ना विश्वास? हे ठेवतो मी. धैर्य, किती वेगळे माणूस आहात तुम्ही. एवढं कसं काय कुणी हुशार, प्रेमळ, शांत आणि तरी अन्यायाविरुद्ध चीड असणारी. मी तुमच्या प्रेमात पडणार नाही असं कधी झालंच नसतं. आता तर प्रत्येक क्षणाला मी तुमच्या नव्यानं प्रेमात पडते. तुझ्या सुखाला आजपासून ग्रहण लागलंय.
शिक्षा व्हायला पाहिजे त्यांना शिक्षा, आणि ज्याला न्याय मिळाला पाहिजे त्याला न्याय मिळवून दे. नीता वहिनींवर झालेला अन्याय मी अजिबात सहन करणार नाही. या सगळ्यात मला तुमची सोबत पाहिजे. द्याल ना माझी साथ? धैर्य. आपल्या आयुष्यात आपल्या नात्याची परीक्षा घेणारे किती पण क्षण होते, तर तुमची साथ असेल ना तर आपण कधीच नाही हरणार. कायम आपण आणि आपलं प्रेमच जिंकणार. अरे देवा, आईला फोन करायचा होता रात्री, विसरलेच मी. परत त्याच नंबरवरनं मेसेज आलाय. कोण करते हे सगळे मेसेजेस? नक्कीच कोणीतरी मला आणि धैर्यांना त्रास देण्यासाठी करते. पण कोण? कोणाला आमच्यावर एवढा राग आहे? तू मला काय जाळशील सावी? मी राखेतून उठलेला रावण आहे. मी तुला सोडणार नाही सावी. भास्कर भाऊजी, हो, मला आणि धैर्यांना वेगळं करण्यासाठी तेच करत असतील सगळं. पण मी त्यांचा हा प्लॅन सक्सेसफुल नाही होऊ देणार. आता काही झालं तरी या मेसेजेसकडे मी अजिबात लक्ष देणार नाही. गुड मॉर्निंग सावी मॅडम. एवढा गोड चेहरा आहे, पण त्या चेहऱ्यावर कायम कसलं तरी टेन्शन असतेच. काय चाललंय आता या हुशार डोक्यात? असं कसं? काही ना काहीतरी चालू असणारच. त्याशिवाय तुमचं डोकं काही शांत बसायचं नाही. म्हणजे हुशार माणसांचा असाच प्रॉब्लेम असतोय काय? सावी, तुम्हाला माहिती आहे या जगात बेस्ट मेडिसिन काय येते? टाइम. टाइम इज द बेस्ट मेडिसिन. त्यामुळं थोडा वेळ जाऊ द्या, सगळं ठीक होईल. बरं, मग आता खाली जायचं की चला खाली जाऊयात आपण, सगळे वाट बघतात. चला चला चला, थांबलो असतो. चला धैर्य. ठीक आहे, चला. अनुराधा, मी जरा जाऊन येतो. अहो पण भाऊ, अगं काल जे आपण ठरवलं की नाही तेच करायला चाललोय. काल काय ठरवलं? विसरलीस वे? अगं मुजुमदारांचा मानपान करायचंय ना आपल्याला. हा, वय वय, विसरलेच. पोरगी लग्न होऊन गेल्यापासून तिचं काहीच करता आलेलं नाही बघ. आपल्या बाबतीत नेहमी उदासन दुःखी राहिली पोरगी आजपर्यंत. पण आता नाही, आता तिला खूप आनंद द्यायचा आहे. म्हणून मी आता स्वतः जातीनं जाणार, मुजुमदारांना जेवणाचं निमंत्रण देऊन येणार. वय वय, तुम्ही जा आणि नीट आमंत्रण द्या. तवर मी इकडच्या तयारीला लागते. म्हणजे काय, उद्या गडबड नको व्हायला. ठीक आहे,
आलोच. मी एवढे मेसेज केलेत तरी पोरगी अजून शांत कशी काय? वहिनी द्या, मी देते. सावी 2 कप चहा आणशील आतून? ए बिंडोक बेअक्कल, एवढा मोठा माणूस दिसत नाही का तुला? चहा चांगला जया. तुम्ही दारू पिऊन आलाय? ए तू कोण मला विचारणारी? ए शाणी लागून गेलीस काय?